कीर्तन गावामध्ये असतो, प्रार्थना गावामध्ये आहे, ध्यान गावामध्ये असते, पण आपण घरापाचेच लोक, मंदिराजवळचेच लोक ध्यानाला प्रार्थनेत जात नाही. आपल्याला वेळ भेटत नाही, दिसली नाही प्रार्थनेत. बिचारे मला वेळ नाही ना, सर मायास मागा आहे ना, लग्न व्हायचं ना पोराचं, तोपर्यंत अडतो नाही ना. सर मायास मागायला धुलं धुई तू, भांडे घास तू, चहा बांधू, डबाने तू सांग काय काय करू. बिचारी मी तर म्याट झाली बिचारे, मला काही इलाज नाही आता. घरापाशी प्रार्थना आहे, दहाले बंद करते, पण काय पाप्याने पंढरपूर करते वा. बिचारे म्हटलं आता कोण म्हटलं नाही, म्हटलं तर म्हटलं काऊन नाही, असं आहे मग घरात. मी तर भाई मी आठ झाली आता नाही होत भाई, मागून सण आता लय दुःख आहे म्हणजे काय सांगू आता कोणाले. किती काम करा सांग बरं. पहिले गुंडानं पाणी भरं, गुंड डोकसाले गुंड आहे मायल्या, 2 गुंड पाणी आलं, काकीतही भरली नाही, इकूनही बालटी आलं तरी काही वाटे नाही बिचारे. आता टीलचं भरणं मला भारी चाललं, काल पायावर पडलं तर पाय फुटला पाहिला, म्हणजे पाय फोटो फुटले पायाचे. आता नाही होत भाई, वय झालं आता. लग्न करतोय ना पोराचं, हिनं लग्न केलं पोराचं, सून घरी आली जाय बाप्पा पाच बस काय मस्त दे बटलं जेवायला आता जाय बाबा. मग जरासा आराम पडला तर पडला, तोपर्यंत माझ्या जीवनात आरामच नाही आहे. लगेच दुसरी बुटी आली म्हणजे माय मस्त विषय काढला त्या लग्नाचा पोराचा. पोराचं लग्न केलं खरं माय, लग्न पोराचं केलं का आरामच पडते. म्या लग्न केलं पोराचं, मला पुरा आराम झाला आहे. जशी सून आली असा आरामच झाला मला. आणि आरामही एवढा आहे का पुरा आराम झाला तिनं मला. तिला म्हटले मी एवढा आराम नको देऊ, घ्या म्हणे आई, कारण सऱ्या जगाला अनुभव आला आरामाचा. आता ती तेवढी अपेक्षा मग शिल्लक राहते माणसाला म्हातारपणामध्ये बा. लग्न झालं पोराचं सुनाली म्हणजे आरामच पडते बा. आता काही सासवा गिसवा बसल्या असं चांगला आराम असेल तुम्हाला माझा अंदाज आहे. या ना आई जेवण करायला, आई बाबा घ्या ना चहा. बस 2-3 महिने नवीन असली तर 2-3 महिने का आते ते. शेवाचा पदार्थ असा डोक्यावर घेते का 4 बोटावरची मोरे घेते, मागं सरकवतच नाही. बाई वा काय आहे वा, वांग्याची भाजी करू का आई, करणं. आई वांगे चिरून करू काय भाजी वा, उकळून कर. चिरून भाजी गोड नाही लागत. आई वरण वरू काय वा, वरण. आई हळद टाकू काय वरणात, हा वरणच हळद आम्हाला वरतून देतो. आईवन बाबा व आईवन बाबा व चालते महिनाभर माय. काय करावं आता. ते आईवन बाबा व कोण तशी करते, घरातला आळाखाळा निघायचा असते ना, कोण कसा आहे तर माहीत नाही राहत नाही. एक कदमानं दिवाळीपर्यंत पूर्ण निघून जाते आळाखाळा. मग सांगते येऊ द्या मला दिवाळी, येऊन सांगतो एका आईवच करते जास्त. आईव म्हटलं का समजा हे लवकर लग्न दे म्हणून कठीणच आहे ते. हां आपला अनुभवच वेगळा आहे. आता ह्या ध्यान ठेवा कशा करतो बोलतो मी. मग एकूण तिकून आई वापर, आई नाही म्हटलं सासवा नाराज होऊन राहिल्या. एका बुटीली एक सून आत्याच करे, आत्या पाणी देऊ काय आत्या, धुणं धुऊ काय आत्या, वरवर काय आत्या, म्हणजे काय माय आत्या करतं बा. मायापुऱ्यात 9 पोरी आल्या सऱ्या आई व करून राहिल्या. साजरं राहते आई व साजरं वाटते. 4 लोकात न्यायच्या लायकीची नाही बाई तू. तुझं बेइज्जती करायची बाई आत्या करून. तेव्हा संस्कार नाही बाई चांगले. बाकीच्या बाया तुझं नाव ठेवून राहिले आत्या करून. हुशार आहे तर येऊ नको मला सांगतो. नाही म्हणे आई आलं माझ्या लक्षात. आता मी तुम्हाला आत्या नाही म्हणत जाईन, तुम्हाला आईच म्हणत देईन. आता आत्याबाई मी तुम्हाला आई म्हणत जाईन, मामाजीला बाबा म्हणत जाईन, आणि येईले दादा म्हणत जाईन. त्याची गोष्ट आहे का हे. एकदा तो आळाखाळा तिनं काढायचे प्रयत्न केले, 2-4 महिने बरोबर राहिली. आणि एकदा दिवाळीले ते गेली ना आपली तर न्यायला गेला. याचं माप तेनं घेतलं कपड्यासाठी, याचं माप तेनं घेतलं आणि तिकडून माप देऊन आला तो इकडे. काय तुमचं माप घेते इकडे. मग नाही पोरगं बोलत चांगलं ना सून बोलत चांगली. आपला अनुभव वेगळा आहे. हा मग जसं आपल्या घरातलं बिघडते अशा शेजारच्या बाया येते. माय आता तुमचं तर बरंच असन, आता लग्नच झालं पोराचं, तुम्हाला बी सूनच आली, आता तर मस्त आहेतच असन, धक्काही लागत नसन, आता तर गरमच असन, इले सरमाय लागली तर आता तर आहेतच भेटते खायला. मग हे बुढीच म्हणते माय खायचं भरम, खायचं गरम न खायचं नरम, सांगायची शरम आहे. राहिलं नाही पटतं माहिती पहिल्या आणि बिघडलं बिचारे. पहिल्यापेक्षा लय बिघडलं वातावरण माझ्या घरातलं. पहिले बिचारे पूर्ण कमाई करे महापाशी दे 50 मला मागे. आता 1 रुपया दाखवून नाही राहिलं. काल त्याला पैशाचा बदला ना तर मला असा हात केला, जेवढी कमाई करते तेवढी
तुम्ही झाला 1 रुपया टाकून नाही. मला तर बाई संशयच आहे. दिवाळीला गेलं त्यापासून असं करून राहिलं. माझा तर अंदाज आहे ते नाही याने घातलं काहीतरी. त्याने घातलं असं काय बाई ते ना ते म्याटायला लोक तिकडले. हां यालेच घातलं असं काय. मी म्हणतो ते पोरगं न्यायला चाललं होतं त्यावर ते तूच देती घालून पहिले. मग त्यानं काही घातल्यावर मग त्याचं ते चाललं नसतं असं माझं म्हणणं होतं. हे कसं आहे तुमच्या आमच्या जीवनामध्ये सुख कोणालाच नाही आहे. लग्न पोराचं करा का पोरीचं करा, सुखाचा विचार तुम्हाला कुठं नाही. आणि सुख एका ठिकाणी आहे. तुकडोजी महाराज सुंदर भजनात येतात. नरदेहाची सुंदर वेळा साधून गेलं मलाई. नरदेहाची सुंदर वेळा साधून गेलं मलाई. मनुजा सुख कर हरी गुण गाई. मनुजा सुख कर हरी गुण गाई. मनुजा सुख कर हरी गुण गाई. ओ नरदेहाची सुंदर वेळा साधून गेलं मलाई. ओ नरदेहाची सुंदर वेळा साधून गेलं मलाई. मनुजा सुख कर हरी गुण गाई. मनुजा सुख कर हरी गुण गाई. मनुजा सुख कर हरी गुण गाई. तुमची आमची नरदेहाची सुंदर वेळ आहे. आणि ह्या वेळेत तुमच्या जीवनातलं सुख पाहिजे असेल तर प्रभूचं भजन केल्याशिवाय, श्रद्धा देवावर ठेवल्याशिवाय आणि भक्ती केल्याशिवाय त्या सुखाची प्राप्ती होत नाही. आली या संसारात एक सुख आहे आणि आठवावे पाये विठोबाचे. म्हणून संतांनी काय केलं, या प्रपंचाचा त्याग केला. प्रपंच काही काही संत प्रपंचात राहिले. तुकोबराय प्रपंचिक होते, नामदेवराया प्रपंचिक होते, नाथमाऊली प्रपंचिक होती, पण प्रपंचाच्या आसक्तीत ते राहिले नाही. हे याचं कारण काय महाराज, याच्याकडे एक होतं. एक ज्ञानेश्वरीची ओवी आहे. विषयी रांधले रस सोये, जेवणा राशी ठाऊकची होये. तई तो ताटची सांडून जाय जया परी. जेवणाऱ्याला समजलं का जेवणामध्ये विष आहे. तो जेवण जेवणारा नाही, ताट सरकून देतो. मला भूक नाही म्हणून सांगतो. असं संतांच्या लक्षात आलं, विषय मारक आहे, नाम तारक आहे, म्हणून मज नाही कुणाची आशा. आणि परमार्थिक सुख त्याने प्राप्त केलं. आणि ते समाजाला प्राप्त व्हावं याच्याकरता आपला हा नरदेहाची सुंदर वेळा हे लाभली आहे ना, फार महत्वाची आहे. अशी वेळ पुन्हा पुन्हा येणार नाही असा विश्वास आहे. येणारच नाही. मानव पशु येऊन आला, नराचे नारायण होणे त्याला. संस्कार देऊन सावरला कर्माने. मग संस्कारांची गरज आहे. आणि ते संस्कार केंद्र एका ठिकाणी असते. त्याचं नाव आहे प्रार्थना मंदिर, त्याचं नाव आहे संत दरबार, त्याचं नाव आहे देव दरबार. आणि तिथे ते संस्कार असतात. बाकी कुठं संस्कार राहत नाही. मी सांगत असतो, बार 3 आहे. एका बारचं नाव बियर बार आहे, एका बारचं नाव संत दरबार आहे, एका बारचं नाव घर बार आहे. तिन्ही बारमधले संस्कार वेगळे वेगळे आहे. बियर बारच्या समोर बोर्ड लागलं असते, बढाई एक कदम जगाई हौसला, गंगासागर बार बार, बियर बार एक बार. पण त्या बियर बारमध्ये जगाई हौसला राहत नाही. हौसला गमावून बसते माणूस. एकदा तर आज घुसला, टेबलवर बसला, खिसा खसला, बाहेर निघाला, हौसला गमावून बसला. गाडी निंबाखाली पाहिजे बाबू खाली. याचं घरी यायला सुचत नाही. मग त्याचे भजन दाखवा दाखवा घर माझे मला. मग त्याला आपण त्याच्या घरी नेऊन त्याच्या बायकोच्या लादा आपण खाव. तुम्हीच पाहिली असं. एवढे तर कधीच फुल नाही झाले. याचं नाव बियर बार आहे. त्या बियर बारमध्ये घुसणाऱ्याला विनंती करतो, तुला जर शायनाचं मूर्ख वाहत असेल तर बियर बार, आणि तुला मूर्खाचं शायनं वाहत असेल तर प्रार्थना मंदिर. कितीही मूर्खातला महामूर्ख आला, 7 दिवस सर्वना करता आला, ध्याना करता आला, प्रार्थना करता आला, त्यातली एखादी ओवी प्रार्थनेची किंवा श्लोक त्याच्या मनावर बिंबवला तर मूर्खातला महामूर्ख इथून शहाणा होऊन बाहेर पडतो. याच्याकरता हे प्रार्थना मंदिर आहे. काय मूर्खाशी करावे शहाणे, हे तर त्यांचे नेहमी पाहणे. जळ अज्ञानाची बोध देणे, कामाची संताचे एका जनार्दनी संत आणि पूर्ण करती मनोरथ. त्याचं नाव संत दरबार आहे. तुमचा आमचा एक घरबार आहे. या घरबारात सुख नाही. तरी महाराज म्हणतात, छोडे नाही घरबार पर. आम्ही सोडलं, तुम्हाला सोडता येणार नाही. आम्ही त्याग केला, एवढा त्याग तुमचा होणार नाही. पण लक्षात ठेवा, परमार्थ करण्याकरता प्रपंचाचा थोडाफार त्याग केल्याशिवाय आणि प्रार्थनेने आल्याशिवाय